राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलिए सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ऐसा सर्वांग सद्गुरु सकल विद्येचा आगरू, तया माझा नमस्कार. साष्टांग भावे ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद्या आत्मरूपा, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु देवे सर्व कार्ये सर्वदा. कुंडलिका वरदे लक्ष्मी ज्ञानदेव तुकाराम. तू मन हे मीची कडी, माझी या भजनी प्रेम भक्ती, सर्वत्र नमस्कारी माझं ऐकते. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 57. ज्ञानेश्वर मधली ओवी आहे. तू माऊली ह्या ओवीमध्ये असं सांगतात की तू आपले मन माझ्याशी एकरूप करून तर पहा, भजनाविषयी अंतःकरणात प्रेम धरून तर पहा. जर तू माझ्याविषयी प्रेम धारण केलं, भजनाविषयी अंतःकरणात प्रेम धारण केलं, सर्वत्र मीच आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जिथे पाहिजे तिथे मीच आहे असं जर धारण केलं तर त्या क्षणी त्या वेळेला मी तुला माझं दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची या अर्थाची ओवी आहे. आता नामाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये खूप मोठे महत्व आहे. नामाने पाषाण तारले, नामाने खूप लोकांना मोठे केले, संतांना, चोरांना पण मोठे संत केले. एक प्रसंग असा सांगते की श्रीमद रामानंदाचार्य महाराज हे तर सर्वांना माहितीच आहे. रामानंदाचार्याचे संप्रदायाचे आचार्य होऊन गेले, आचार्य आहेत. ते जेव्हा पूर्वीच्या म्हणजे रामानंद संप्रदायामध्ये यायच्या अगोदर आपल्या आई वडिलांच्या समवेत आपल्या गावामध्ये एक भागवत कथा अशी चालू होती. आणि त्या भागवत कथेमध्ये संत सांगत होते, त्या व्यासपीठावरील महाराज सांगत होते की नामाचे खूप मोठे महत्व आहे. नामाने पाषाण तारले, नामाने वाल्याचा वाल्मिकी केला, नामाचा खूप मोठा महिमा आहे, नामाने सर्व काही मिळू शकते आपल्याला. त्यावेळेस रामानंदाचार्यांचं वय हे फार काही नव्हतं, 10 ते 12 वर्षाचे ते असतील. तर ते अल्लड वेळेमध्ये असतानाच ते उठले. तसं लहान मुलं खूप अल्लड असतात, लहान मुलांच्या समोर तसं पाहायला गेलं तर असं काही बोलायचं खूप अवघड असतं, कारण ते कधी कोणते प्रश्न विचारू शकतील हे आपणही सांगू शकत नाही. त्यावेळेस रामानंदाचार्य उठले आणि महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही असं म्हणता की नामाने सर्व काही होऊ शकतं, नाम घ्यावे नाम द्यावे, नाम घेऊ नाम देऊ, नाम तुम्हाला वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. नाम घेतल्याने असं होतं तरी काय हो, नामाने होतं तरी काय, किंवा नाम घेतल्यानंतर आपल्याला खायला पण मिळतं का हो, नाम घेतल्यानंतर म्हणजे नाम घेतलं तर आपल्याला कामधंदा सोडून सर्व काही मिळतं का हो. त्यावेळेस ते लहान होते, त्याच्यामुळे त्या महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही नाम घेऊन तर बघा, तू नाम घेऊन तर बघ, तू नाम जर घेतलं तर तो देव तुला खाऊ पण घालेल, फक्त नामाच्या जीवावर तो देव तुला खाऊ पण घालेल, एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. आता 10 ते 12 वर्षाचं वय असलेले रामानंद स्वामी यांनी निश्चय केला, ठीक आहे आता आपण काय करूयात, जवळ असताना त्यांनी निश्चय केला की आता आपण नाम घेऊ. हे जे महाराज जे काय सांगतात ते खरं आहे की खोटं आहे ते पाहण्याकरता ते जवळच असणाऱ्या गावाजवळ असणाऱ्या एका जंगलामध्ये गेले. एक विशाल असा असणारा वटवृक्षाखाली ते बसले. खूप लहान होते, घरातले सांगत होते अरे तू जाऊ नकोस, पण ते काय ऐकेना. त्यांना म्हणजे संत हे सांगतात ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे त्यांना साध्य करायचं होतं. संत सांगतात हे खरं आहे की नाही हे साध्य करायचं होतं. आणि त्यांच्या त्या असणाऱ्या छोट्याशा वयामध्ये ते जंगलामध्ये निघून गेले. विशाल अशा वटवृक्षाखाली राम 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 नामाचा जप करू लागले. राम नामाचा जप करू लागत असताना 1 दिवस गेले, 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी काही दिवसांनी असं झालं की जंगलातून जाणारे वाटसरूप त्यांना दिसले.
आता त्यांना सिद्ध असं करायचं होतं, त्यांना असं जाणून घ्यायचं होतं की खरंच की बाबा राम नाम घेतल्यानंतर आपल्याला खायला मिळते का. आता ह्या जंगलामध्ये तर आपली आई येणार नाही, ह्या जंगलामध्ये तर कोणी येऊ शकत नाही, इथं तर काय हॉटेल्स नाही, काय नाही, स्नॅक्स सेंटर नाही, आपल्याला कुठून खायला मिळणार. तर इथं बसूयात आपण, इथं नाम घेऊया. नाम घ्यायला लागले, राम राम राम. त्या ठिकाणी जंगलात काही दिवसांनी एक पाठ सुरू 10-12 व्यक्ती, महिला व्यक्ती निघाले. तर त्यांना लांबूनच रामानंदाचार्यांनी पाहिले. त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला, अरे हे तर ह्या दिशेने येत आहेत, आता जर ह्या दिशेने येताना त्यांनी जर मला पाहिले, आणि माझं वय तर लहान आहे, आणि लहान मुलांना तर सगळे लगेचच पाहतात ना, की बाबा तू कुठला, काय तू खाल्लंस का, पिल्लस का, कसा आहेस, किती दिवस झाले इथं आला, लगेच मला खाऊ पिऊ घालतील. म्हणून त्यांनी काय केलं, उठले आणि वरच्या फांदीवर जाऊन बसले, जेणेकरून त्या लोकांना रामानंदाचार्य दिसणार नाही. वरती जाऊन बसले आणि राम 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 नामाचा जप सतत होत लागला. त्या ठिकाणी ते वाटसरू आले. त्यांनी आपल्या हातात असणारं जेवण, ते म्हटलं तर खूप छान झाड आहे, या ठिकाणी आपण जेवण करूया. जेवण करण्यासाठी ते बसले. जवळच असणाऱ्या नदीवर ते हात धुण्यासाठी सर्व लोक गेले. सर्व लोक गेले असताना तिकडूनच तेवढ्यात चोर आले. चोर आले, एका राज्यावर त्यांनी डकेती टाकलेली असते, आणि चोर आले, चोरी करून त्या ठिकाणी येतात. आणि येतात तर त्यांना आयतं जेवण त्या ठिकाणी मिळालेलं असतं. ही लोक तर तिकडे नदीवर गेलेले असतात हात धुण्यासाठी, आणि हे चोर येतात. आणि त्यातला चोर एक पाहतो तर खूप छान असं गुलाबजाम, भाकरी, बेसन भाकरी, खूप छान छान पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी असतं. तर ते चोर चोरी करून तर दमलेले असतातच. त्यातला एक चोर म्हणतो त्यांच्या मेन ह्याला, की आपण या ठिकाणी जेवूयात का, खूप छान जेवण आहे, जेवूयात आपण आणि पुढे आपला प्रवास करूयात. तेव्हा त्या सगळ्यांचं एकमत होतं आणि ते जेवण करण्यासाठी बसतात. जेवण करण्यासाठी जेव्हा ते बसतात, आणि त्यातला एक माणूस जेवणाचा घास आपल्या तोंडामध्ये घालतो, आणि तोंडामध्ये घालत असतानाच वरती रामानंदाचार्य राम राम नामाचा जप करत बसलेले असतात. राम नामाचा जप करत बसलेला असताना त्या व्यक्तीची नजर त्या छोट्याशा असणाऱ्या मुलावर पडते. तर त्यावर तो माणूस म्हणतो की हा वरती एक मुलगा आहे, तो कोण आहे, त्यांच्यात चर्चा होती, तू कोण आहे, म्हणून त्याला धमकावून त्याला जबरदस्ती करून खाली खाली बोलवतात. ते त्यांचं रामनाम काही थांबवत नाही, ते राम 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 राम, साधूंनी सांगितलेल्या गोष्टी त्या टाळत नाहीत कधी, सतत नामस्मरण करत बसते. त्यांनी त्याला विचारलं तू कुठला, काय, कशासाठी आलं, तरीही ते नामस्मरण करत बसते, राम 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 करत बसते. त्यावर त्यांच्यात असा विचार विनिमय झाला की आपण खूप मोठ्या राज्यामध्ये आपण चोरी केली, कदाचित त्या राजाने दवंडी पेटवली असेल की अशा अशा पद्धतीचे चोर जर या ठिकाणावरून गेले असतील तर त्यांना तुम्ही पकडून आणा, आणि त्यांना जर तुम्ही पकडून आणले असेल तर मी तुम्हाला काहीतरी सोन्याच्या मोहरा वगैरे देईल. आणि कदाचित ह्याच मुलाने इथं जेवण ठेवलं असेल, आणि त्या जेवणाला आपण हे होऊन आपण ते जे जेवण जेवू त्या जेवणामध्ये कदाचित विष घालवलं असेल, हा त्यांचा सगळा डाव असेल, आणि हा मुलगा त्यांचाच कोणीतरी असेल, राजाचाच कोणीतरी माहितीतला असेल. मग आपण काय करूयात, ह्याची पुष्टी करण्यासाठी काय करायचं, हा मुलगा तोच आहे, हा मुलगा आपला दुश्मन आहे का, किंवा हा मुलगा सैनिक आहे का, कोणी राजाचा सैनिक आहे का. त्यातला एक चोराचा म्हटला की आपण काय करू, ह्याच्यातला एक घास आपण त्या मुलाला खाऊ घालूया. तर ते काय करतात, त्यातील असणारा गुलाबजाम, त्यातील असणारे काही जे काही असेल ते त्या मुलाला भरवतात, म्हणजे रामानंदाचार्यांना भरवतात. पण रामानंदाचार्य काही खाईनात. पण बळजबरी, अरे तू का खात नाहीयेस, ह्याच्यामध्ये काय तू विष टाकले का, आम्हाला पकडण्यासाठी हा सगळा तुझा काही डाव आहे का, ह्याच्यासाठी तुला सैनिकांनी इथे पाठवलं आहे का तर लहान मुलांवर आमचा संशय येऊ नये म्हणून. असं करता करता काही का होईना त्यांनी जबरदस्तीने रामानंदाचार्यांच्या मुखामध्ये तो घास भरवला, आणि रामानंदाचार्यांच्या पोटामध्ये एक अन्नाचा घास केला. खूप दिवसांनी अन्नाचा घास केला. त्या क्षणाला रामानंदाचार्यांच्या डोळे ह्या अश्रूंनी भरले होते. त्यांना त्या संतांचे वक्तव्य आठवलं, त्या महाराजांचे वक्तव्य आठवले. अरे तू जर विश्वास ठेवलास ना तर देव तुला खाऊ घालायलाही येईल बरं का. आणि त्यांच्या वाक्यावर त्यांचा विश्वास बसला आणि ते रडू लागले. त्या क्षणाला त्यांनी विचार केला, आणि त्या क्षणाला त्यांनी संकल्प केला की आता मी जगेल ते फक्त रामनामासाठी, आणि जगेल तर फक्त भागवत धर्मासाठी आणि हिंदू सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर रामानंदाचार्यांनी रामानंद संप्रदायाची
स्थापना केली, अशी ही नामाची महिमा आहे. भगवत नाम हे आत्मकल्याणासाठी असते. संसारिक व्यक्ती असे म्हणतात की संसारिक व्यक्तीसाठी भगवत नाम हे काही नसते, पण आध्यात्मिक व्यक्तीसाठी नामाचे खूप मोठे महत्व आहे. संसारिक व्यक्ती असं म्हणतो की आता मी असं काहीतरी खाईल, असं काहीतरी खाईल ज्याने माझ्या जिभेची पूर्तता होईल. पण आध्यात्मिक व्यक्ती असं असं काहीतरी म्हणतो, विचार करतो की मी असं काहीतरी खाईल की ज्याने मी माझं नाम घेण्याची पात्रता वाढवेल. असं काहीतरी खाल्ल्यानंतर मी माझं नाम वाढवू शकेल, नाम घेण्याची क्षमता वाढवू शकेल. संसारिक व्यक्ती करतो की मी अशा ठिकाणी जाईल, अशा ठिकाणी फिरायला जाईल, की ज्या ठिकाणी जाईल मी सेल्फी काढेल, स्टेटस टाकेल, अपडेट करेल, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर अपडेट करेल. पण परमार्थिक व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती असा विचार करतो मी अशा ठिकाणी जाईल की जिथे गेल्यानंतर माझं नाम जप होईल, भागवत कथा ऐकण्याचं श्रवण करण्याचा योग मिळेल. प्रत्येकाचा हा नामस्मरण करण्याचा हा कालावधी वेगळा असतो. प्रत्येकाचं नामस्मरण करण्याचा एक वेगवेगळा हे दृष्टिकोन असतो, वेगवेगळा हे ठरलेला असतो. नामस्मरणाने खूप काही नामस्मरणाने जर अन्न मिळत असेल तर तेच नामस्मरण करून आपल्याला देव मिळू शकत नाही हो. रामानंदाचार्यांनी नामस्मरणाच्या बळावर त्यांना असं वाटलं की ह्या जंगलामध्ये कोणी येऊ शकत नाही, पण देवाचं नाव घेऊन त्यांना एक अन्नाचा घास त्यांच्या पोटामध्ये गेला. जर स्मरणाने अन्न हे मिळत असेल तर देव का नाही हो मिळणार. नामाची खूप मोठी ताकद आहे. आज ज्योतिताई वारुणकर, कदाचित हे तुम्ही ऑनलाईन प्रवचन सेवा घेता, हे जे वारकरी गुरुकुल वशिष्ठ आहे त्याच्यामध्ये रोज प्रवचन मला असतात, रोज काही ना काहीतरी नामस्मरण असते, समर्थांचे दासबोधांचे मनाचे श्लोक असतात. कदाचित ह्या नामस्मरणाच्या जीवावरच तुम्हाला कदाचित दिंडीचा नंबर मिळाला, तुम्हाला स्वतःची दिंडी मिळाली. माझं वैयक्तिक मत असं आहे, कारण ही खूप मोठी सेवा आहे तुमची. नामस्मरणारे खूप काही व्यक्त होतं, खूप खूप मोठी लोक ह्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि एक बाई काय करू शकते, एक स्त्री काय करू शकते, एक स्त्री एक दिंडी उभारू शकते. एवढे किती दिंड्या आहेत, 250 ते 300 खूप अशा दिंड्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्या दिंडीला क्रमांक मिळावा, आपल्या दिंडीला चालण्यासाठी मान मिळावा. हे काही खूप अवघड सोपी गोष्ट नाहीये, खूप अवघड गोष्ट आहे. आणि ती एका बाईने करून दाखवली आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती कशाच्या जीवावर? मला तरी असं वाटतं हे जे काही तुम्ही प्रवचन मला घेता, जे काही रोजचे मनाचे श्लोक घेता, ह्याने तुमचे आमचे सर्वांचेच नामस्मरण होते. त्याच्यामुळेच कदाचित देवाने तुम्हाला ही दिंडीची हा जो मान दिलेला आहे कदाचित त्याच्यामुळेच दिलेला असेल. देवाच्या दर्शनाने, संतांच्या संगतीने खूप काही होते. संतांच्या संगतीत राहिल्याने खूप खूप मोठे वर्चस्व आहे. एकदा स्वामी विवेकानंद ह्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसावर स्वामींची खूप मोठी श्रद्धा होती. स्वामींची खूप मोठी श्रद्धा होती. रामकृष्ण परमहंसांची ते खूप सेवा करायची. गुरु माता गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता, थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. गुरु हीच आपली माता असते आणि गुरु हेच आपले पिता असते, हे ध्येय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले. आणि स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची सेवा करायला सुरुवात केली. रामकृष्ण परमहंस त्यांना लाडाने नरेंद्र म्हणायचे. अरे नरेंद्र, असं कर रे, अरे नरेंद्र, ते नेहमी त्यांना उपदेश करायचे. गुरु हा खूप मोठा असतो. प्रत्येक गुरुला वाटते की आपल्या शिष्याने मोठे व्हावे, प्रत्येक गुरुला वाटते की आपल्या शिष्याने चांगल्यांच्या संगतीत जावे. आता तू एवढा आहेस याच्यापेक्षा आणखी मोठा हो. आता तू प्रवचन करतो ना, कीर्तन करतो ना, भागवत कथा करतो ना, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भागवत कथा कर. असं गुरूंचं महत्व आहे. असे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना म्हणायचे की कोलकात्याला पवन हरिबाबांचे आश्रम आहे. ते खूप मोठे साधू आहेत. अध्यात्मावर, हिंदू धर्मावर ते खूप छान बोलतात. तर माझी अशी एक इच्छा आहे की तुझं भारत भ्रमण, विदेशी भ्रमण जे काय असेल ते कर, पण एकदा पवन हरिबाबांच्या आश्रमावर कोलकात्याला जाऊन त्यांचे दर्शन घे. पण विवेकानंदांना दौरा असायचा, भारत भ्रमण करायचे, त्याच्यामुळे त्यांना काही वेळच मिळत नसेल. जेव्हा ते परदेशी दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांच्या कानावर वार्ता आलाय की रामकृष्ण परमहंस हे या जगात राहिलेले नाही. त्याच्यानंतर ते भारतामध्ये परत आले. भारतानंतर त्यांचे सर्व जे काही विधी आहेत ते त्यांनी पूर्ण केले.
विधी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की अरे आपल्या गुरुने तर आपल्याला एक उपदेश केला होता, आपल्याला एक गोष्ट सांगितली होती, कोलकात्याला जाऊन पवन हरिबाबा बाबा दास यांच्या आश्रमात जा, त्यांचे एकदा तरी दर्शन घे. पण आपण त्यांच्या हयातीत असं नाही, त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. का नाही आपण आता ते गेल्यानंतर त्यांची ही इच्छा पूर्ण, कदाचित वरती गेल्यानंतर ते आपल्याला पाहतील आणि म्हणतील की हा बाबा आपल्या शिष्याने आपण दिलेला शब्द पाळला, आपण बोललेलं जे काय आहे ते पाळलं. असं करून स्वामी विवेकानंद हे कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला गेले स्वामी विवेकानंद कलकत्त्याला गेले. पवन बाबांच्या आश्रमामध्ये शोध घेत घेत पवन हरिबाबा आश्रमात गेले. आश्रम खूप मोठा होता, खूप काही शिष्य पवन हरिबाबांचे होते त्या ठिकाणी. पवन हरिबाबांचे शिष्य त्या ठिकाणी होते, पण पवन हरिबाबा त्या ठिकाणी कुठेही दिसले नाही. त्यांचे फक्त फोटो त्यांना दिसत होते, तर त्यांचे काही दर्शन होईना. 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला, पण पवन हरिबाबा दासांचे त्यांना दर्शन होईना. त्याच ठिकाणी चालणाऱ्या एका शिष्याला त्यांनी विचारले, का हो या ठिकाणी पवन बाबा दासांचा हा आश्रम आहे, तर मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. तर मला त्यांच्या दर्शनाची खूप मोठी अपेक्षा आहे आणि मला त्यांचे दर्शन हवं ही माझी इच्छा आहे. त्यांचे दर्शन कधी होईल? त्यावर त्या शिष्याने सांगितले की माफी असावी, तुम्ही खूप उशिरा आला आहात. पवन हरिबाबा दास यांचे एक 6-7 महिन्यापूर्वीच निधन झालेले आहे. त्यावर विवेकानंदांना खूप मोठे दुःख होते की अरे, ज्या गुरूंनी आपल्याला उपदेश केला, ज्या गुरूंनी आपल्याला सांगितलं की तू ह्या बाबांचे दर्शन करून ये, ह्या महाराजांचे दर्शन करून ये, त्यांच्या जिवंतपणात तर आपण आलेलोच नाही, पण ते गेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आलो, तर या ठिकाणी हे बाबा या ठिकाणी त्यांचा स्वर्गवास झालेला आहे. त्यांना खूप दुःख होते. काही वेळानंतर स्वामी विवेकानंद त्यांना विचारतात की ठीक आहे, महाराजांचं तर मला काही दर्शन झालेलं नाही, तर त्यांचे काही असे प्रसंग सांगा, जे प्रसंग ऐकून मला असं वाटेल की साक्षात मी त्यांचं दर्शनच करत आहे. त्यावर तो शिष्य म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. दुपारची वेळ होती. पवन हरिदास महाराज हे वामकुशीवर झोपलेले होते. दुपारच्या वेळ असं म्हणतात, वामकुशीवर झोपायचे असते. दुपारचं जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी वामकुशीवर झोपायचे असते, लगेच नाही बरं का. 30 मिनिटांनी. वामकुशीवर म्हणजे काय? आपल्या शरीराच्या डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे वामकुशी. त्याने काय होते, वामकुशीवर झोपले तर आपल्याला जे काय अन्नपचनाचे किंवा आपले जे काय आरोग्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आयुर्वेदामध्येही सांगितलेलं आहे, वामकुशीवर झोपल्यानंतर आपले जे काही पोटाचे आजार असतील, पचनक्रिया असेल ते सुधारते. त्यांचं दुपारचं जे काही कार्य झाल्यानंतर वामकुशीवर पवन हरिदास बाबा सर्व काही शिष्य शांत होती. त्या ठिकाणी एक चोर येतो आणि चोरी करतो. त्या ठिकाणी चांदीचे, सोन्याचे दागिने, ताट, वाटी, पूर्वीच्या काही सोनं चांदी खूप असायची. ते पोतं भरून तो घेऊन जातो आणि जात असताना त्याचा नेमकाच पाय पवन हरिदास बाबांना लागतो आणि त्याच्या हातातील जे काही पोतं होतं, पोतातील जे काय भरलेलं सामान होतं, जे काय सोन्या चांदीची जी भांडी होती, दागिने होते, ते सगळे पडतात. पण तो घाबरतो ना, कारण सर्व आवाज आल्यानंतर सर्वजण उठलेले असतात. पवन हरिदास बाबा ही उठतात आणि घाबरलेल्या स्थितीमध्ये तो पळू लागतो. चोर हा पळू लागतो. पवन हरिदास बाबा हेही त्याच्या मागे पळू लागतो. अरे चाललायस कुठे तू, हे घे तुझं पोतं. पडलेलं सर्व काही सामान ते त्या पोत्यामध्ये घालतात सोन्याचं. त्यांना माहिती असतं हे आपलंच आहे, तरी पण ते त्या पोत्यामध्ये घालतात, ते पोतं भरतात आणि त्या चोराचे असं कितीतरी वेळ 1 तास त्यांचं चाललेलं असतं. पवन हरिदास बाबा मागे, चोर पुढे. अरे कुठे चाललास, हे घे, हे तुझंच आहे. त्यावर एका क्षणाला तो चोर थांबतो. महाराज, हे तर तुमचंच आहे हो, तुमच्याच आश्रमातील कीर्तन आहे, हे मी चोरी करण्यासाठी आलेलो होतो. एक खूप मोठा चोर आहे. अशा तुमच्यासारख्या महाराजांच्या आश्रमामध्ये खूप मोठ्या चोरी केलेल्या आहेत, खूप लोकांना मी मारलेलं आहे चोरी करताना, आणि तुम्ही हेच धन मला परत देताय. तर ते म्हणतात, अरे हे तुझ्या नशिबात असेल कदाचित, हे तुझ्यासाठी ठेव. हा प्रसंग इथेच संपतो. त्यावर स्वामी त्या शिष्याला विचारतात, पुढे त्या चोराचे झाले तरी काय?
पवन हरिदास बाबांनी त्या शिष्याबरोबर केले तरी काय, कारण चोर सापडल्यावर पोलीस थोडीच त्याला असंच सोडणार आहे, बाबा जा जा तू आता घरी, त्याला तर जेलमध्ये टाकतीलच ना. मग त्याच्यानंतर महाराजांनी त्याच्यासोबत चोरासोबत केलं तरी काय, हे तरी कळू द्यात. त्यावर तो शिष्य म्हणतो, तो चोर दुसरा तिसरा कोणी नाहीये, ही जी कथा ज्यांनी सांगितली ना तोच मी आहे, तोच मी शिष्य, तोच मी आता साधू झालो. एका संतांच्या संगतीमध्ये साधू चोरही संत होतो. चोरही संत होण्याची ताकद संतांच्या संगतीत आहे, नामाच्या संगतीत आहे, नामस्मरणाच्या संगतीत आहे. जगन्नाथपुरीला आता आम्ही परवा दिवशी चालू, तशी माझी सेवा ही 22 तारखेला होती, 29 तारखेला होती. पण 22 तारखेला आम्ही जगन्नाथपुरीला गेलो आणि 29ला आम्ही जगन्नाथपुरीहून आलो. आमची फ्लाईट डिले होती, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. जगन्नाथपुरीला एवढं सुंदर कथा हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज वांजळे वाणीभूषण, एवढी सुंदर कथा ते सांगायची की अक्षरशः त्या कथेमध्ये फक्त फिरण्यासाठी काही लोक आले होते. पण फिरण्यासाठी आलेली लोकही त्या कथेमध्ये सांगितलेल्या नामचिंतनामध्ये एवढे तरुण जायचे की त्यांनाही भान राहत नसेल. एवढी सुंदर कथा त्या ठिकाणी वांजळे महाराजांनी सांगितली. जगन्नाथपुरी धाम हे किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पंढरपुरीची वारी आली आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, असं म्हणतात. पंढरपूरचे भूत म्हणजे कोण हो? पांडुरंग. पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी पंढरपूरचे, हा अभंग कदाचित तुकाराम महाराजांचा आहे, मला माहिती नाही. पंढरपूरचे भूत म्हणजे पांडुरंगाला पंढरपूरचे भूत बनले आहे. आणि पांडुरंग आले गेल्या झडपी वाटे. आले गेल्या झडपी वाटे म्हणजे काय? जे काही येतात आणि जातात त्याला झडपतो. म्हणजे ते भूत आहे, पांडुरंग हे भूत आहे आणि ते आले गेलेल्या झडपतो म्हणजे काय हो? तुम्ही आम्ही वारीकरी, आता पुढच्या महिन्यात आपली सर्वांची वारी आहेच. ताई तुम्ही तर आता स्वतंत्र दिंडी घेऊन जातच आहात. तर त्या पंढरपूरच्या वारीमध्ये जो कोणी येतो, जो कोणी नामाचा महिमा गातो, लाखोंचा वारकरी समाज असतो तिथे. ना कोणती सिक्युरिटी असते, ना कोणती पोलिसांचा हे असतो. एकही वारकरी त्या ठिकाणी उपाशी नसतो. एकही वारकरीला त्या ठिकाणी कुठलीही प्रकारची इजा होत नाही. केवढं मोठं महात्म्य आहे नामस्मरणामध्ये, केवढं मोठं विठ्ठल विठ्ठल नाम म्हणा वेळोवेळा. हा सुखसोहळा स्वर्गी नाही, हा सुखसोहळा कुठंच नाहीये. आपण किती मोठे भाग्यवान आहात. आपण भारत देशामध्ये नवे तर महाराष्ट्र भूमीमध्ये, नवे तर पुणे या शहरामध्ये किंवा महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे. या वारीची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि त्या वारीच्या परंपरेमध्ये जो कोणी जाईल ना, एकदा कोणी जो वारी करायला, परत त्याला सांगायची गरज नाही लागत की पुढच्या वर्षी तुम्हीच चला. आपोआपच त्या दिवशी पुन्हा त्या लोकांची वारी, त्या जी कोणी व्यक्ती असतील त्यांची वारी, त्यांचे पाय त्या ठिकाणी पळतात. म्हणजे आल्या गेल्या झडपी वाटे म्हणजे काय? येणाऱ्या लोकांना झडप घालतो आपल्या नामस्मरणाच्या बळावर. आपल्या केलेल्या संतांनी नामस्मरणाच्या बळावर तो अजून नामस्मरणाची प्रीती वाढवतो. नामस्मरण हे वाढत जाते. पंढरीचे भूत मोठे, किती मोठे हो? खूप मोठे आहे पंढरीचे भूत मोठे. खूप संत घडले आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये. कशाच्या जीवावर? नामस्मरणाच्या जीवावर. वाल्याचा वाल्मिकी झाला. नामस्मरण हे खूप मोठे आहे. नामस्मरणामुळे आपण एकमेकांच्या सोबत आहोत. नामस्मरणामुळेच हा जो काही सत्संग घडत आहे त्याच्यासाठी मी ज्योतिताईंची खूप मोठे आभार मानत आहे. खरं तर ही सेवा 15 ते 20 मिनिटाची झाली, कारण मला अचानकच मागच्या प्रमाणेच आज मला अचानक ही सेवा दिलेली आहे. आणि काही तयारी न करताच मी या ठिकाणी बसले आहे. नामस्मरणाचे महत्व या ठिकाणी खूप चांगले सांगितलेले आहे. तू म्हणे हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधनी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्ञानेश्वर माऊली ह्या ओवीतून सांगतात की तू माझ्या जिथे, म्हणजे तू जिथं आहे त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीमध्ये मला देव, ह्या व्यक्तीमध्ये पण देव आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी, म्हणजे जिथे पाहिल तिथे देवच आहे. असं जर तू विचार केला तर एक ना एक दिवस मी तुला माझे दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, असं या ओवीतून माऊली सांगतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप काही सांगितले आहे. नामस्मरणावर खूप ओवी आहेत. नामस्मरणावर खूप काही आहे. नामस्मरण करायचे तरी कसे हो? आता समजा एखादी व्यक्ती म्हणते की मी माझं कर्तव्य करते. बरं, कर्तव्य करायचं
कर्तव्य करणं आणि प्रेमाने कर्तव्य करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. मी सगळं आयतं आणून देतो, मी कर्तव्य, ह्याला कर्तव्य नाही म्हणत. आपली जबाबदारी आपण आपुलकीने पार पाडणं, प्रेमाने पार पाडणं ह्याला कर्तव्य म्हणतात. आता समजा एखादी गृहिणी स्वयंपाक करते, पाहुणे रावळे आल्यावर पाहुणचार करते, चहा चांगला झाला, स्वयंपाक चांगला झाला, येणाऱ्या पाहुण्यांनी त्यांना सांगितले की बाबा छान झाला बरं का चहा, छान झालाय, हा केलाय ना तुमच्यासाठी, स्पेशल दुधाचा आहे, मी येत नसाल तुम्हाला कधी. हे असं नसतं ना. 2-3 वर्षांनी येणारे पाहुणे जर 2-3 वर्षांनी तेच पाहुणे आपल्याला भेटतील आणि तेच पाहुणे जर आपल्याला म्हणत असतील की तुम्ही केलेला स्वयंपाक खूप छान होता बरं का बहिणी, तुम्ही केलेलं जेवण खूप छान होतं का बहिणी, हा प्रेमाने केलेला स्वयंपाक तर तुम्ही आम्ही सर्वजण करतो, पण स्वयंपाक करतानाही नामस्मरण करावे, स्वयंपाक करतानाही नामस्मरण करावे, भजन लावून नामस्मरण करावे, अभंग लावून नामस्मरण करावे. जेव्हा स्वयंपाक करताना आपण नामस्मरण करतो तो फक्त प्रसाद राहत नाही, ते फक्त जेवण राहत नाही, तर ते साक्षात महाप्रसाद होतो. आणि रोज आपण स्वयंपाक करताना आजकाल खूप सुविधा आलेल्या आहेत ना, युट्यूब आलेले आहे, वायफाय आहे, टीव्हीला हरिपाठ लावा, टीव्हीला काकडा आरती लावा, टीव्हीला सर्व काही आहे, भजन लावा, खूप काही सुविधा आलेल्या आहेत. भजन करता करता तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करता करता भाकरी करा, जेवण स्वयंपाक बनवा, आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होईल, आपल्या परिवारावर होईल. का तो फक्त जेवण नसणार आहे, तो फक्त प्रसाद नसणार आहे, तर तो साक्षात महाप्रसाद आपल्याला रोजचा घडेल. रोजचं जर आपण नामस्मरण केलं तर खूप काही महत्व आहे. नामस्मरणाच्या जीवावर आपण खूप मोठे होऊ शकतो. एक भक्त असतो, उत्तरेतील एक कथा आहे उत्तर भारतातील, त्या ठिकाणी बघा वृंदावनला आपण सर्व गेलोच असतील, मीही गेले आहे. लड्डू गोपाल असतात बघा, लड्डू गोपालांची पूजा करतात. लड्डू गोपालांची पूजा करताना खूप म्हणजे जणू काही साक्षात हा कृष्णच आहे, साक्षात हा लहान बाळच आहे, हे माझं बाळ आहे, अशा पद्धतीने माता माऊल्या तिकडच्या त्या ठिकाणच्या ह्या सेवा करत असतात. की हे लड्डू गोपाल म्हणजे फक्त लड्डू गोपाल नाही, ही कोणी मूर्ती नाहीये, हे साक्षात देवच आहे, अशी करून ते त्या देवाची उपासना करतात. लड्डू गोपाल 50-50, 60-60 हजाराचे पोशाख त्या लड्डू गोपालला साक्षात ते घालत असतात. एवढं त्यांची श्रद्धा देवावर आहे, कृष्णावर आहे. असेच एक आजीबाई असतात आणि ते लड्डू गोपालची रोज सेवा करत असतात, आणि त्याचं कोणी नसतं, तर लड्डू गोपालांनी त्या जे काही दुःख असेल, जे काही बोलायचं असेल, जे काही गप्पा असेल, ते त्यांना मैत्रिणी नव्हत्या, गॉसिप्स नव्हते, व्हॉट्सअप ग्रुप नव्हता, काही नव्हतं, ते त्या लड्डू गोपालशी बोलायच्या. आणि लड्डू गोपाल हे स्वप्नात येऊन त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असत. त्या आजीच्या घरी रोज एक महात्मा येत असत मधुकरी मागण्यासाठी, भिक्षामध्ये रोज श्रीकृष्ण लड्डू गोपाल त्या महात्म्याला पाहत असत. तो महात्मा काय करत असत, फक्त मधुकरीमध्ये फक्त पीठ घेत असत, आणि ते फक्त पिठाचे एक रोटा म्हणजे काय, भाकरी नाही, चपाती नाही, त्याला म्हणतात रोटा, असा रोटा बनवत, मीठ नाही काय नाही, फक्त पाण्यामध्ये ते पीठ कालवत, आणि ते पीठ कालवून ते थोडस शेकत चुलीवर आणि ते खात असत. तर लड्डू गोपाल, देव हा सर्वत्र असतो ना, देव्यारात असू किंवा पांडुरंग पंढरपूरला असू, आरतीला माऊली असू, सर्वत्र असतात ना, ते सर्व काही पाहत असतात, करत असतात. कुठला भक्त काय जेवतो, काय खातो, काय पितो, किती नामस्मरण करतो. नामस्मरणाला खूप महत्व आहे ना. काही जण देवपूजा करतात, 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास देवपूजा करतात, घास देवाला घासतात, पण मनी नाही भाऊ आणि तेव्हा मला पाव. काहींची अशी प्रथा असते, म्हणजे जगाला दाखवण्यासाठी काही जण देवपूजा 1 तास करतात. मी देवपूजा करते बरं का, 1 तास करते, 2 तास करते, 3 तास करते, पण काही महात्म्य असं असतात जे देवपूजा करत नाही, सेवा करत नाही, काही नाही, त्यांना सेवाभाव ह्याच्यामध्ये काही रस नसतो, त्यांना फक्त नामचिंतनामध्ये रस असतो. असेच ते महात्मे होते, त्यांना फक्त आणि फक्त नामचिंतनामध्ये रस होता. ते नेहमी कृष्णाचे नामाचं जप करत असत, आणि त्या आजींच्या घरी ते येऊन रोज भिक्षा मागत असत.
एक दिवस ते अशीच भिक्षा मागण्यासाठी आले आणि देवाला त्यांचं जी नाम करण्याची पद्धत होती, फक्त नामस्मरण, दुसरं काहीच नाही. सेवा नाही, देवपूजा नाही, देवाला कपडे घालले नाही, देवाला पाणी घालले नाही, काहीच नाही. फक्त नामस्मरण करायचं आणि जगण्यासाठी एक भाकरी दिवसातून खायची, त्याच्यासाठी फक्त भिक्षा मागायची. त्या रात्री लड्डू गोपाल देव साक्षात त्या आजींच्या स्वप्नात गेले की माताजी, तू ना मला काय कर, तुझ्या घरी तो एक भक्त येतो बघ रोज 9 वाजता भिक्षा घेण्यासाठी, त्याच्या स्वाधीन मला काही दिवस कर. तेव्हा माताजी म्हणते, अरे मी काय असं गुन्हा केलंय? मी रोज तुझी देवपूजा करते, रोज 2-2 तास तुझी देवपूजा करते, 2 तास तुला चांगले नाऊ घालते, खाऊ घालते, रोज पंचपक्वानाचं अन्न तुला प्रसाद म्हणून देते. अशी काय चुकी झाली की माझ्याकडून डायरेक्ट तू त्या महात्म्याकडं, काय नाही त्या महात्म्याकडं, साधं स्वतः खाऊ शकत आहे, तुला काय तू नैवेद्य, तुला 5-5 वेळा जेवायला लागतं. जगन्नाथपुरीला 5 वेळा प्रसाद देतात देवाला, 5 वेळा. 5 वेळा ते मंदिर बंद असतं. 5-5 वेळा तो महात्मा तुला, तो संत तुला जेवू घालू शकणार नाही. असं काय त्या महात्म्याकडं? त्यावर देव त्या आजीला म्हणतात, अगं तू आता म्हातारी झाली ग, तू आता म्हातारी झाली, माझी पुढची सोय नको का करायला मला, त्या संताकडे देऊन टाक मला. त्यावर दुसऱ्या दिवशी मग ठीक आहे बाबा, तुझी इच्छा असेल तर मी तुला देऊन टाकते. दुसऱ्या दिवशी ते संत रोजच्या प्रमाणे मधुकरी मागण्यासाठी येतात आणि ते म्हणतात, अरे बाबा इकडे ये महाराज, हा जो माझ्या देवारात बसलेला जो लड्डू गोपाल आहे ना, तो म्हणतो की मला तुझ्या स्वाधीन कर, मला तुझ्या इथं काय राहायचं नाहीये. तर ते साधू म्हणतात, माझ्याकडे काहीच नाहीये, मी 24 तास नामस्मरण करतो, 24 तासातले 2 तास जे काय असेल आंघोळ पांघोळ आणि भिक्षा मागण्यासाठी जे काय आहे, नाहीतर राहिलेले 22 तास मी नामस्मरण करतो. माझं स्वतःच खायचं ठिकाण नाही, माझं स्वतःच राहायचं ठिकाण नाही, तर ह्या देवाला, ह्या बाळकृष्णाला जाऊन लड्डू गोपालला मी घेऊन जाऊ तरी कुठं? त्यावरती मात्र काय नाही बाबा, हा काय मला झोपू देत नाही, थोडे दिवस का होईना तू ह्याला तुझ्या घरी घेऊन जा, तुझ्या कुटियामध्ये घेऊन जा, तुझ्या झोपडीमध्ये घेऊन जा. त्यावर तो संत देवाला घेऊन जातो. देवाला घेऊन गेल्यानंतर त्यांचा रोजचा नित्यनेम ठेवलेला असतो. पहाटेतून उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून नामस्मरण करतात. देवाला भूक लागते 5 वाजता. ते म्हणतो, देवा महाराज मला तर भूक लागलेली आहे, काहीतरी दे ना जेवायला. महाराजांकडे असं तरी काय, पीठ आणि पाणी, पिठात पाणी कालवतात, एक रोटा बनवतात आणि देवाला खाऊ घालतात. परत महात्मे नामस्मरण करायला बसतात, महाराज नामस्मरण करायला बसतात. काही वेळ गेला की परत देव, अरे मला पुन्हा भूक लागली की रे, पण तू काय कर, ह्यावेळेस थोडस ना मीठ टाक त्या रोटीमध्ये. अरे बाबा मी मीठ मागतच नाही, तर मीठ आणून कुठून? नाही, तू मीठ माग, आज जर भिक्षा घ्यायला गेला ना तू, तर तू अवश्य मीठ माग आणि मीठ टाकून ती रोटी बनव. ते दुसऱ्या दिवशी जातात, मीठ घेऊन येतात, भिक्षेमध्ये मीठही मागतात, मीठ टाकून रोटी बनवतात, रोटी खातात. परत एक दिवस जातो, परत तिसरा दिवस येतो, तिसऱ्या दिवशी देव म्हणतो की मला भूक लागली, मीठ टाकून रोटी बनवतात, मीठ टाकलेली रोटी तर छान लागते. अरे कसं काय खातो तू हे रे, कोरडी रोटी तू कसं काय खाऊ शकतो, ह्याच्यासोबत काहीतरी बटाटा वगैरे आण दुसऱ्या दिवशी बटाटा. अरे तुझ्यासाठी मी मीठ मागत नव्हतो, आता तू बटाटा पण मागायला लावतोस का मला? ठीक आहे, तुझ्यासाठी मी आता बटाटा पण मागतो. तिसऱ्या दिवशी ते जातात परत भिक्षामध्येही, आज मला मीठ आणि बटाटाही द्या. मीठ आणतात, बटाटा आणतात, बटाट्याची भाजी करतात, तेल मीठ टाकून ती देवाला देतो. नाही, आजचा प्रसाद तसा छानच होता, पण थोडस कोरड पडल्यागत वाटतंय. तू काय कर, तू ना उद्या गेला ना की तूप आण, तूप. संत महाराज म्हणतात, अरे तू ना काय कर, तू तुझ्या म्हातारीकडे परत जा, तू अजिबात माझ्याजवळ थांबू नको. मी माझा रोजचा नित्यनेम होता ना नामस्मरणाचा, तू कशासाठी माझ्या घरी आलास, कशासाठी माझ्या झोपडीमध्ये आलास? मी सांगत होतो ना अगोदर, माझ्याकडून तुला काही मिळणार नाही, माझ्याकडून तुला काहीच मिळू शकत नाही, फक्त एक कोरडी रोटी तुला मिळेल, कोरडी चपाती तुला मिळेल, तू आलास कशासाठी? अरे नाही रे, मी परत तुला त्रास नाही देणार, शेवटची इच्छा आहे माझी, फक्त ना त्याच्यासोबत तूप आण उद्या येतात. दुसऱ्या दिवशी तो तूप घेऊन येतो.
तू तूप टाकतो, मीठाने रोटी बनवतो, मीठ टाकून रोटी बनवतो, त्याच्यावर तूप टाकतो, बटाट्याची भाजी बनवतो, स्वतः खातो. संतालाही त्या महाराजांना ही खाऊ घालतो आणि त्याचं मन खूप तृप्त होते. त्यावर ते महाराज म्हणतात की अरे तू हे एवढा हट्ट करतो तरी कशासाठी रे? अरे त्यावर तो देव म्हणतो की मी तुला रोज पाहत असतो की तू फक्त माझ्या नामस्मरणामध्ये एवढा विलीन झालेला असतो, एवढा तल्लीन झालेला असतो की तुला साधं खाण्याचं भानही राहत नाही आणि माझ्या भक्तांनी उपाशी राहिलेलं मला चालत नाही. आणि तू खातो तरी काय? खात तरी काय होता? फक्त रोटी, ती पण बिना मिठाची, बिना तुपाची, बिना तेलाची, बिना भाजीची. ते पाहूनच माझा घशामध्ये अडकल्यासारखं व्हायचं. जेव्हा माझ्या संतांना त्रास होतो, जेव्हा माझं नाम घेणाऱ्या नामधारकाला त्रास होतो, तो त्रास मलाही होतो स्वतःला. त्याच्यामुळं मी त्या आजीला म्हणलं की मला ह्याच्या पोटीत जाऊ दे, मला देऊन टाक. आता तू जेवलास ना, माझं मन तृप्त झालं. रोज तू असंच जेवण करत जा, मधुकरी मागत जा, माझं नामस्मरण घेत जा. रोजची सेवा 2 तास माझी देवपूजा केली म्हणजे देवपूजा करायची बरं का, असं काही नाहीये की देवपूजा करायची नाही, उद्यापासून फक्त नामस्मरण करायचं. पण मनोभावे, मनाने, भावाने नामस्मरण केलं तर सर्व काही मिळतं. त्या संताला वाटलं होतं का त्या संतांना की साक्षात देव मला साक्षात्कार देईल म्हणून? ते फक्त आणि फक्त नामस्मरण करत होते. ते बाकी कशाची आश्चर्य धरली नाही, कुठल्याही गोष्टीची, फक्त नामस्मरण. एक दिवस मला देव भेटेल. पण कशाच्या जीवावर भेटले की आंधळी केलेली भक्ती, म्हणजे की फक्त नामस्मरण केलं तर सर्व काही होऊ शकतं, नामस्मरणाने सर्व काही होऊ शकतं. रामानंदाचार्याने तसंच केलं. नामस्मरणाने जर आपल्याला जेवायला मिळत असेल तर काय हरकत आहे आपण एकदा नामस्मरण करायला. नामस्मरण केल्यानंतर रामानंदाचार्यांना जेवण मिळालं. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की आता इथून पुढचं आयुष्य हिंदू सनातन धर्मासाठी करूयात. राम नाम वाढवण्यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी विलीन केलं. त्या संतांनाही तसंच झालं. नामस्मरणाच्या जीवावर त्यांना साक्षात देव भेटले. नामस्मरणाच्या जीवावर सर्व काही होऊ शकतं. नामस्मरणाच्या जीवावर आपल्याला साक्षात देवही, जेवण जर मिळू शकत असेल तर त्या नामस्मरणाने कदाचित आपल्याला देवही मिळू शकतो ना. त्याच्यासाठी नामस्मरण खूप महत्वाचं आहे. हे नामस्मरण आपल्याला रोज रात्री वशिष्ठ गुरुकुल साधना मध्ये मिळतं. त्यासाठी मी ज्योतिताईंचे खूप खूप आभार मानते की घरात बसल्या, काही न करता घरात बसल्या रोज प्रत्येकाला वेगवेगळे फोन करणं. बरं, आज कुठल्या महाराजांना अचानक सांगणार की बाबा आम्हाला काय हे जमू शकत नाहीये, तुम्ही दुसरं पण तेवढ्या 1 तासामध्ये 2 तासामध्ये दुसरे कोणीतरी प्रवचनकार, दुसरे कोणी कीर्तनकार, दुसरे कोणीतरी महाराज शोधणं ते काही सोपं नाहीये. त्याला वेळ लागतोच ना. तो वेळ त्यांनी ते हे पण नामस्मरणच आहे. ताई जे काही करतात, सेवा करतात, आम्ही जे काय 9 वाजता येतो, ऐकतो, हे पण नामस्मरणच आहे. खूप मोठी सेवा आहे ताई तुमची, खूप मोठी सेवा आहे. माऊलींनी नामस्मरणाला खूप मोठे महत्व दिले आहे. संतांनी नामस्मरणाला खूप मोठे महत्व दिले आहे. या ठिकाणी मी माझी आजची प्रवचन सेवा, आज माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ करा. मी माझी प्रवचन स्वरूपी सेवा याच ठिकाणी पूर्ण विराम करते. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पसायदान म्हणत आहे तुम्ही? कोण घेतंय का दुसरं पसायदान? शाळे महाराज घेताय का? आवाज नाही येते.